नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। आपण आज बनवणार आहोत छोले भटुरे। त्यासाठी आपण जे हे चणे आहेत ते रात्री भिजायला घातले होते। नंतर ते चणे असे उकडून घेतलेले आहे पाण्यामध्ये। तेल टाकायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। आपण कांदा कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ती चांगली लाल होईपर्यंत परतून घ्यायची। कांदा नीट लालसर परतून झाल्यानंतर आपण हे आलं लसूण खोबरं कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत। त्याच्यात 2 चमचे चांगलं परतून घ्यायचं। तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला टाकून घेणार आहोत। हे परतून घ्यायचं सगळं। टोमॅटो प्युरी करून घेतली ती टाकून घ्यायची। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हरभरा शिजवताना मी त्यात थोडा बटाटा घातला होता, तो पण शिजवून घेतला। सगळं शिजवलेलं आपण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये। थोडंसं आमसूल भिजून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे। जो हरभरा आपण शिजून घेतला होता तो थोडासा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली ती थोडासा। आता हे चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं। आता ह्या छोल्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करून घ्यायचे। यात मीठ कमी पडल्यामुळे त्यामुळे मी टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं उकळून घ्यायचे। कुलचे बनवण्यासाठी मी असे पीठ मळून घेतले आहे। त्यात आपण साखर, चिमूटभर साखर, मीठ आणि दही घालून घेतले आहे। 2 चमचे दही घालायचं आहे। ते 15 मिनटं ठेवलं भिजून। नंतर त्याचे असे गोळे केले, ते असे लाटून घेतले। असे जास्त जाड नाही, पातळ नाही आणि जास्त मोठे पण नाही, असे भटुरे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ते भटुरे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत। अशाप्रमाणे चांगले फुललेले भटुरे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपली छोलेची भाजी पण तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली छोले कुलचेची रेसिपी तयार झालेली आहे। आता त्याची टेस्ट करून सांगते। छान लागतं। तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।